ओ सिंगल जेव्हा केलं तेव्हा कसा उच्चार केला तर जेव्हा दोन वॉवेल्स जेव्हा एकत्र येतात त्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होते दोन वॉवेल्सचं तेव्हा पहिल्या लेटरचा साऊंड उच्चारायचा ओ ओ ओ आणि कसं करायचं ओ ओ ओ दोन्ही वॉवेल्स एकत्र आलेले आहेत तुम्ही याचा उच्चार करायचा आय आय आणि ऍक्शन आहे डबली आणि ओआर डंकी म्हणजे ना डंकी डंकी म्हणजे गाढव गाढव गोष्ट म्हणतात ई ओ आपण साइड ई आपण साइड होते और म्हणलं कोण बंद होऊन जाते है ना हॅपी आणि सॅड तर डबली म्हणजे हॅपी डंकी ई डबलीचा उच्चार कसा येतो ई पुन्हा तोच ई चा उच्चार पहिल्या लेटरचा उच्चार ई ई वन आर चा उच्चार कुठला घ्यायचा सॉफ्ट सायलेंट हां तर ओआर चा उच्चार कसा घ्यायचा आर चा उच्चार हलका सॉफ्ट घ्यायचा डबल ई आणि ओआर एकत्र ई आणि ऑ हॅपी डंकी मुलांना सांगायसाठी आपण काय म्हणतो हॅपी डंकी सॅड ई ऑ ठीक आहे तुला समजलं चला लिविंग फॅमिली वी आर लिविंग फॅमिली वी आर लिविंग फॅमिली ऑल वी लिविंग फॅमिली ऑल वी लिविंग फॅमिली ऑल वी लिविंग फॅमिली तर आपण जसे एक एक पर्सन मिळून आपली फॅमिली होत असते लहान कुटुंब बरोबर आहे तर एक एक वर्ड मिळून पुन्हा वर्ड फॅमिली होत असते तर आपण इथे वर्ड फॅमिली बघणार आहोत